राज्यातील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासूनची अडचण आता कायमची दूर होणार आहे, कारण आता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते ही योजनेला अखेर मंजुरी देण्यात आली आहे। याचा शेतकऱ्यांना नेमका काय लाभ होणार याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री पाणंद रस्ते या योजनेला अखेर मंजुरी देण्यात आली। आता शेतरस्ते तयार करण्यासाठी 100% यंत्रसामुग्रीचा वापर करता येणार आहे। पालकमंत्री व आमदारांचा समावेश असलेली समिती नेमून पाणंद रस्त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समितीचे अध्यक्ष असतील। सध्या मनरेगाच्या माध्यमातून पाणंद रस्ते तयार करण्यासाठी अनेक अटी होत्या, त्या अटी आता शिथिल करण्यात आल्या आहेत। तसेच मजुरांच्या उपलब्धतेअभावी काम रखडत होती। मात्र आता शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन नवीन योजनेत आता यंत्राच्या साहाय्याने रस्ते तयार केले जातील। यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहे। गावातील नकाशावरील रस्त्यावरील जे अतिक्रमणे आहेत ती आता कायमची हटवली जाणार आहे। रस्त्यासाठी लागणारी मोजणी आणि पोलीस बंदोबस्ताचे शुल्क आता शासन पूर्णपणे माफ करेल। स्वामित्व शुल्क म्हणजेच रॉयल्टी आता लागणार नाही। रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणारे गाळ, माती, मुरुम किंवा दगडासाठी कोणतीही रॉयल्टी आता लागणार नाही आहे। या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार असून 25 किलोमीटर लांबीचे क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रियेद्वारे ही कामे जलद गतीने पूर्ण केली जातील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। तर मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।